नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सध्या चर्चेत असलेला विषय पाहणार आहोत. वन स्टेट वन आर-आर-बी म्हणजेच एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ग्रामीण विकासासाठी बँकिंग सेवा ही कणा मानली जाते. केंद्र सरकारने आता आर-आर-बीचं एकत्रीकरण करून प्रत्येक राज्यात फक्त एकच ग्रामीण बँक ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही प्रक्रिया फक्त आर्थिक सुधारणा नाही, तर ग्रामीण भागात तंत्रज्ञान, कर्ज पुरवठा आणि पारदर्शकता वाढवण्याचं एक मोठं पाऊल आहे. चला तर मग यामागची संकल्पना, फायदे, राज्यनिहाय बदल आणि त्याचे दूरगामी परिणाम आपण समजून घेऊया. मित्रांनो, गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं आहे की वन स्टेट वन आर-आर-बी चं इम्प्लिमेंटेशन 1 मे 2025 पासून होणार आहे. ओके. आता आर-आर-बी म्हणजे काय, म्हणजेच रिजनल रुरल बँक काय आहे ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, या बँकेची स्थापना जी आहे ती 2 ऑक्टोबर 1975 झाली. यालाच प्रथमा बँक, जी की उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके. आता याची जी मालकी आहे मित्रांनो, ती केंद्र सरकारकडे 50% आहे, राज्य सरकारकडे 15% आहे आणि प्रायोजक बँक म्हणजेच या बँका स्पॉन्सर करतात, ज्या स्पॉन्सर बँक आहेत त्यांची मालकी आहे 50%. आणि मित्रांनो, या आर-आर-बीचं जे नियंत्रण आहे, याला नियंत्रित करते ती बँक आहे नाबार्ड बँक. ओके. आता आर-आर-बी म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँक. या बँका मुख्यतः ग्रामीण भागासाठी आहेत. याचा उद्देश म्हणजे गरीब, शेतकरी, मजूर आणि लघु उद्योगांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता वन स्टेट वन आर-आर-बी योजना काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो. एका राज्यात एकच आर-आर-बी असावा असा त्याचा मुख्य उद्देश आहे. अनेक बँकांचे यात विलिनीकरण झालेलं आहे. संचालन, प्रशासन आणि IT प्रणालीकरण यात झालेलं आहे. पूर्वी एका राज्यात 2 किंवा 3 आर-आर-बी होत्या. पण त्यामुळे काय तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी येत होत्या. त्या टाळण्यासाठी वन स्टेट वन आर-आर-बी ही जे धोरण आहे मित्रांनो, ते 2019 पासून केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे. आता ही योजना का आवश्यक होती, तर या ज्या तोट्यातील आर-आर-बी आहेत त्यासाठी ही योजना आवश्यक होती. व्यवस्थापन आणि खर्च वाढलेला होता. ग्राहक सेवा विस्कळीत होत होती. वित्तीय समावेशनात अडथळे येत होते. त्यामुळे ही योजना आवश्यक होती. आता 2018-19 मध्ये एक अहवाल आला होता. त्या अहवालात जवळपास 40% आर-आर-बी ज्या आहेत रिजनल रुरल बँक त्या तोट्यात आहेत असं समजलं होतं. त्यामुळे त्या सक्षम करणं आवश्यक होतं. वन स्टेट वन आर-आर-बी हा त्यासाठीचा उपाय होता. आता महाराष्ट्र एक उदाहरण आहे मित्रांनो. पूर्वी काय होतं ना, की विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण होऊन सध्या एक नवीन बँक अस्तित्वात आली, ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. आणि यांचं विलिनीकरण कधी झालं तर मित्रांनो 1 एप्रिल 2020ला या 2 बँकांचं विलिनीकरण झालं. आणि याला जी स्पॉन्सर करणारी बँक होती, म्हणजे ही जी प्रायोजक बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता महाराष्ट्रात 2020 मध्ये आर-आर-बीचं विलिनीकरण होऊन एकच बँक आहे, ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. आणि ही जी बँक आहे मित्रांनो, ती 34 जिल्ह्यात काम करत आहे. ओके. आता त्याचबरोबर इतर राज्यातील उदाहरणे आपण बघूया. आता संपूर्ण देशभर अनेक राज्यांमध्ये आर-आर-बीचं ते विलिनीकरण करण्यात येत आहे, म्हणजेच आलं आहे. आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये ज्या 3 बँका होत्या त्यांचं विलिनीकरण होऊन आर्यवर्ती बँक तयार झाली आहे आणि बिहारमध्ये जी आहे ती दक्षिण बिहार बँक म्हणून तयार झालेली आहे. त्याचबरोबर या योजनेचे फायदे आणि ही योजना काय यशस्वी होत आहे मित्रांनो, तर यामध्ये खर्चात बचत झाली आहे. ती म्हणजे 30% खर्चात बचत झाली आहे. व्यवस्थापन एकसंध झालेलं आहे. डिजिटल सेवा सुधारणा होत आहेत. कर्ज मंजुरी अधिक जलद झालेली आहे आणि ग्रामीण ग्राहकांचं जे आहे ते समाधान होत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक झाल्या आहेत. आता यामागील काही अडचणी आणि मर्यादा सुद्धा आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे आणि स्थानिक गरजांमध्ये फरक जाणवत आहे. IT प्रणालीकरण आव्हान निर्माण होत आहे आणि प्रशिक्षणाची आवश्यकता भासत आहे. मित्रांनो, यामध्ये यातून काय निष्कर्ष निघतो, की हे जे धोरण आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी प्रभावी ठरत आहे. बँका आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. ग्रामीण ग्राहकांना उत्तम सेवा मिळणार आहेत. भविष्यात डिजिटल आणि बँकिंगचे स्वरूप बदलत आहे. ही योजना म्हणजे केवळ आर्थिक धोरण नसून एक सामाजिक आणि विकासात्मक पाऊल आहे. ग्रामीण भागात ही योजना बँकिंग क्रांती घडवते आहे. तर मित्रांनो, या धोरणामुळे ग्रामीण भागात बँकिंग सेवा अधिक प्रभावी होणार आहेत. एक राज्य एक आर-आर-बी ही संकल्पना म्हणजे केवळ बँकांचे एकत्रीकरण नाही,
तर ग्रामीण भारताच्या विकासासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. मित्रांनो, अशाच अर्थपूर्ण आणि परीक्षेसाठी उपयुक्त माहिती घेऊन लवकरच परत भेटूया. ओके. त्यापूर्वी व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.